मुंबई कोणाची? आज सोशल मीडियावर हा प्रश्न सहज विचारला जातो. पण एक काळ असा होता जेव्हा या प्रश्नासाठी मराठी माणसाने छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. 1 मे 1960 हा दिवस फक्त महाराष्ट्राच्या जन्माचा नाही तर मराठी अस्मितेच्या विजयाचा दिवस आहे. ब्रिटिश गेले, देश स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्र अजूनही एकत्र नव्हता. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू होता, कारण मुंबई फक्त शहर नव्हतं, ती भारताची आर्थिक राजधानी होती. पण मराठी माणूस शांत बसला नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. रस्त्यावर घोषणा घुमू लागल्या. 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. विद्यार्थी उतरले, कामगार उतरले, लेखक, शेतकरी सगळे उतरले आणि त्या संघर्षातून जन्म झाला आपला महाराष्ट्राचा. ही तीच मुंबई आहे जिच्या गिरण्या मराठी माणसांच्या कामगारांनी चालवल्या, ज्याचं बंदर मराठी हातांनी उभं राहिलं आणि जिथे हजारो मराठी कुटुंबांनी आयुष्य झोकून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत मराठी माणसाने फक्त राज्य नाही तर स्वतःची ओळख जिंकली. आज आपण जी मुंबई पाहतो त्या प्रत्येक रस्त्यामागे संघर्ष आहे, प्रत्येक चौकात इतिहास आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात महाराष्ट्राचा अभिमान आहे. म्हणून महाराष्ट्र दिन हा फक्त एक दिवस नाही, तो आपल्या इतिहासाचा अभिमान आहे, संघर्षाची आठवण आहे आणि पुढच्या पिढीला सांगण्यासारखी प्रेरणा आहे. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.